हॅलो दोस्तो, हाय. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओ बनवते कारण की आज काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की मराठी मध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा स्टार्टिंग कुठून असतं. तर आज आपण तीच स्टार्टिंग करणार आहे. तुम्हाला पण मी दाखवते. तर भरपूर जणांना माहितीच असेल. सो लग्नाची स्टार्टिंग कुठून होते ते चला बघूया. तर मी रेडी झाली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लग्नाची स्टार्टिंग इकडनं होणार आहे. सो आता मी रेडी झाली आहे. तर चला बघूया. तर हे फायनली जी मराठी असेल त्यांना ऑब्व्हियसली माहिती असेल, साखरपुड्यानंतर जे पहिलं फंक्शन असते ते आपण आज करणार आहोत. ज्याचं फंक्शन आहे त्याला तर इंट्रोस करते ना. या 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 सो साखरपुडा झालेला आहे आणि आता हे साखरपुडा नंतरचं पहिलं फंक्शन आहे. तर चला करूया मग. मांडीला जाता गो चावूल लायला आलेला पाटा गो मलद वाटायला. मांडीला जाता गो चावूल लायला. अडकली हळद लाईत सर्वांगी, हळद लाईत सर्वांगी. कोणा बापाची लाडकली, कोणा बापाची दिगंबर बाबाची लाडकली, दिगंबर बाबाची लाडकली. हळद लाईत सर्वांगी, हळद लाईत सर्वांगी. कोणा बहिणीची लाडकली, कोणा बहिणीची लाडकली. मुलगा बहिणीची लाडकली, मुलगा बहिणीची. हळद लाईत सर्वांगी, कोणा भावाची लाडकली, कोणा भावाची धवल भावाची लाडकली. बारीक कर मग ती भिजत टाकून मिक्सरला लावू ना. आपल्याकडे हे असतं ना ग. म्हणून तर तुम्हाला सांगितलं. बोलाच्या वेळेस तर आम्ही खलबत्ता घेतलेला, काहीच नाही माहिती. काय ना तू घरातच चाललाय. हा लहान नाही बरोबर. मम्मीचा फोकस घ्यायला मम्मीला रडलेलाच नाही विचार. रडायचं नाही. दे मम्मीला ठेवायला. झालं ना. मुलींना जायचंच आहे. सुरुवातीची रीतच आहे ना, काय करणार. कधी ना कधी पोरीला जावंच लागणार. सो गाईज, असा होता हा एंगेजमेंट नंतरचा पहिला कार्यक्रम जो लग्नाआधी होतो. त्याला बोलतात हळद फोडणे, म्हणजेच आजपासून लग्नाला सुरुवात. तर तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चला बाय. पाटा गो मलद वाटा.